इंटेक्स सोलापूर व श्री हिराचंद नेमचंद वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसा दिनानिमित्त कैलासवासी आनंद कुंभार स्मृती व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी कैलासवासी आनंद कुंभार यांच्या इतिहास संशोधन कार्याबद्दल चित्रफित दाखवण्यात आली। तसेच त्यांचा इंटेक्स सोलापूरशी असणारा ऋणानुबंध याबाबत आर्किटेक्ट सीमंतिनी चाफळकर यांनी उजाळा दिला। याप्रसंगी व्यासपीठावर यावेळी इंटेक्सचे पदाधिकारी समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर, सहसमन्वयक आर्किटेक्ट श्वेता कोठावळे, श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे पदाधिकारी डॉक्टर श्रीकांत कामतकर, मोहन सोहनी व रविशंकर कुंभार उपस्थित होते। आयोजकांच्या वतीनं श्री रविशंकर कुंभार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। प्रस्तावित करताना प्राध्यापक डॉक्टर काटीकर यांनी जागतिक वारसा दिन साजरा करण्यामागचा इतिहास व उद्दिष्ट सांगताना विविध संस्था, नागरिक यांचे वारसा जतन व संवर्धन या अनुषंगाने असणारी कर्तव्य याबाबतही विवेचन केले। त्याबरोबर इंटेक्स सोलापूरचे गतकाळातील कार्य विशद करताना वारसा दिनानिमित्त हे व्याख्यान प्रतिवर्षी करण्याचा मानस असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे म्हणाले। व्याख्यान विषय मांडताना पुढे डॉक्टर पंडित म्हणाले, शहराचे वर्तमान स्वरूप पाहून त्यांचा अभ्यास करताना एकूणच त्याचा वारसा निर्माण प्रवास अत्यंत रंजक असू शकतो। डॉक्टर पंडित यांचे विशेषतः मुंबई या शहराबाबतचा वारसा संदर्भातले गेले 25 वर्षाचे संशोधन त्यांनी सविस्तररित्या मांडले। शासनाच्या सहयोगाबरोबरच विविध संस्था, मुंबई विद्यापीठ, साठे महाविद्यालय, विद्यार्थी संशोधक, प्राध्यापक यांच्या मदतीने मुंबईच्या विविध भागात केलेले पुरातत्वीय संशोधन त्यांनी सचित्र उदाहरणाद्वारे मांडले। मरोळ, माहीम, कान्हेरी, केवज अशा अनेक भागांमध्ये केलेले संशोधन व त्यावरून हजारो वर्षाचा मुंबईचा इतिहास व वारसा त्यांनी विशद केला। प्रत्येक शहराचं वस्तुसंग्रहालय हा त्या शहराचा वारसा बाबतचा प्रवास दर्शवणारं एक जिवंत उदाहरण असतं व प्रत्यक्ष ते असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले। या कार्यक्रमास इंटेक्स सोलापूरचे अनेक सभासद, इतिहास संशोधक, आर्किटेक्ट अमोल चाफळकर, नितीन अन्वेकर, आर्किटेक्ट पुष्पांजली काटीकर, अरविंद जोशी, प्राध्यापक प्रभाकर कोळेकर, डॉक्टर शिवाजी शिंदे, जितेंद्र लाड, रवींद्र नाशिककर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।